उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते। अशा वेळेस ही खव्याची कुल्फी आपण घरच्या घरी अगदी झटपट बनवू शकतो आणि आपण ही कुल्फी अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये बनवू शकतो। आणि कुल्फी बनवताना आपण अजिबात पण साच्याचा वापर केलेला नाहीये, तर घरच्या साहित्यामध्ये ही कुल्फी बनवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तर म्हशीचं दूध जास्त घट्ट असतं, त्यामुळे आपली कुल्फी आणखीनच छान बनते। सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला दुधाला गॅस मोठा करून मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करून याला चांगलं अर्धा लिटर दुधाला निम्म होईपर्यंत आटवून घेणार आहोत। इथे मी दूध चांगलं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेते, त्यामुळे ते कढईला खाली करपत नाही आणि त्याचा वास पण करपट येत नाही। तर इथे जोपर्यंत दूध आटतंय तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस तयार करून घेऊयात। तर इथे मी खलबत्त्यामध्ये 4 ते 5 इलायची सोलून त्याच्यामध्ये 1 चिमूटभर साखर टाकून हे चांगलं बारीक करून घेणार आहे। इलायचीला खूप छान वास असतो, त्याच्यामुळे आपली ही कुल्फी आणखीनच चवदार लागते। तर इथे पाहू शकता मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण साखर बारीक करून घेऊयात। तर इथे मी अर्धा वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आपण मोठी साखर पण वापरू शकतो, काहीही हरकत नाही आहे। तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं दूध आटलेलं आहे, निम्म प्रमाण झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी खवा टाकतोय, म्हणजेच अर्धा पाव खवा टाकलेला आहे। आता खवा आपल्या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही खवा किसून पण घेऊ शकता किंवा तसा टाकला तरी काही हरकत नाही आहे। तर इथे पाहू शकता मस्त असा खवा एकजीव झाला आहे आणि आपल्या दुधाचा कलर पण बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये जी बारीक करून ठेवलेली इलायची होती ती इलायची टाकून घेऊयात। तर काय खमंग वास येतोय। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकदा इलायची। आता याच्यामध्ये आपण जे बारीक करून ठेवलेली साखर होती ते साखर आपल्या गोडीनुसार, म्हणजे आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकी साखर टाकायची। तर साखर पण व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची, चांगलं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं। आपली साखर पण व्यवस्थित अशी विरघळलेली आहे आणि आपण जितकी बारीक साखर टाकू तितकी पटकन विरघळते। तर इथे पाहू शकता मस्त असं घट्ट हे मिश्रण झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। तर इथे मी बारीक कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। ते हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। कुल्फी करण्यासाठी हे मिश्रण एकदम तयार आहे। तर आता हे गॅस बंद करून आपण व्यवस्थित असं थंड करून घेऊयात। तर थंड केल्यानंतर हे मिश्रण आणखीनच घट्ट होतं, त्यामुळे आधीच खूप घट्ट करण्याची गरज नाही आहे। तर इथे मी व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं आहे। आता आपल्या कुल्फीला मस्त असा आकार यावा म्हणून मी छोटाले काचेचे ग्लास घेतलेले आहेत। तर असे ग्लास नसतील तर तुम्ही मोठाले काचेचे ग्लास किंवा प्लास्टिकचे ग्लास पण वापरू शकता। इथे मी मिश्रण व्यवस्थित असं सर्व ग्लासमध्ये भरून घेते। तर ही कुल्फी एकदा उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा, एकदम झटपट बनते आणि खायला तर खूप छान लागते। तर इथे मी व्यवस्थित असं सर्व ग्लासमध्ये भरून घेत आहे। तर इथे पाहू शकता मस्त असं भरून झालेलं आहे। आपल्याला ही कुल्फी सेट होण्यासाठी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायची आहे, त्यामुळे त्याच्यावरती कुठलंही फ्रीजमधलं पाणी पडू नये म्हणून मी फॉईल पेपरच्या साहाय्याने हा ग्लास व्यवस्थित असा कव्हर करून घेते। जर असा पेपर नसेल तर कव्हर करण्यासाठी आपण वाटीचा पण वापर करू शकतो। तर इथे मी वरून आईस्क्रीमची काडी टाकलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित अशी आपली आईस्क्रीम सेट होऊन येईल। आता हे सर्व आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित असं सेट करण्यासाठी रात्रभर ठेवून देऊयात। आता दुसऱ्या दिवशी हे सर्व मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला सेट झाली आहे की नाही आपली कुल्फी चेक करूयात। तर इथे मी फॉईल पेपर काढून घेतला, इथे पाहू शकता मस्त अशी सेट झालेली आहे। आता आपण हे ग्लासमधून काढण्यासाठी मी ते एका बाउलमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा ग्लास व्यवस्थित असा सर्व बाजूने बुडवून घ्यायचा। त्याच्यामुळे आपली जी कुल्फी आहे ती एकदम झटपट निघते। इथे पाहू शकता व्यवस्थित अशी आपली कुल्फी पटकन निघून आलेली आहे। तर अशाच आपण बाकीच्या कुल्फी पण काढून घेऊयात। इथे आपण सर्व कुल्फी काढून घेतलेल्या आहेत आणि आणखी चवदार लागण्यासाठी वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत। तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या घरातील लोकांना खाण्यासाठी ही कुल्फी एकदा नक्की करून पहा, खायला खूप अप्रतिम लागते। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।